नमस्कार, डी-एस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करी विरोधात एक मोठी मोहीम राबवत तब्बल 27,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 2 आलिशान गाड्यांसह तिघांना बेड्या ठोकण्यात आले आहेत. ही कारवाई 2 टप्प्यात करण्यात आली असून 18 मार्च रोजी येवल्यातील रेंडाळे परिसरात सापळा रचून वैभव संतोष आहेर याला रॉयल स्टॅगच्या 480 बाटल्यांसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून मारुती ब्रिझा कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र खरी खबर उडाली ती आरोपीच्या चौकशीनंतर. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पथकाने थेट नाशिक आणि पालघर सीमेवरील वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या जंगलात छापा टाकला. तिथे एका महिंद्रा पिकअप गाडीत अत्यंत शिताफीने चोर कप्पा तयार करून विदेशी मद्य लपवण्यात आले होते. मुद्देमाल आणि अटक. एकूण किंमत 27,80,840 रुपये. अटक केलेले आरोपी वैभव आहेर, सदू सावजी पारधी आणि बाबू सोबन चोथा. ही कामगिरी आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवट, प्रवीण मंडलिक व त्यांच्या टीमने फत्ते केली. या कारवाईमुळे परराज्यातील मद्य तस्करी करण्याचे धाबे जाणले असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत याचा तपास आता उत्पादक शुल्क विभाग करत आहे. डी-एस मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. शुल्क विभागाच्या येवला पथकाला दिनांक 17 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आमचे पथकाने 18/3/2026 रोजी मौजे रेंडाळे शिवारामध्ये एक सापळा लावला होता, ज्यामध्ये आम्ही वैभव संतोष आहेर नामक इसमाला त्याच्याकडील ब्रिझा या 4 चाकी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले आणि प्रथमदर्शनी बनावट दिसणारा विदेशी मद्याचा 10 बॉक्सचा साठा, ज्या मद्याचे नाव आहे रॉयल स्टॅग व्हिस्की, असं अनधिकृतपणे वाहतूक करताना पकडले आहे. तर सदर मद्य साठ्याची किंमत ही जवळपास 1,20,000 रुपये आहे आणि त्याच्याकडील गाडी, इतर साहित्य असं मिळून 8,30,000 रुपये किमतीचा आम्ही मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये आरोपीला मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती, ज्याच्या कोठडीच्या कालावधीत केलेल्या तपासामध्ये त्या व्यक्तीला मद्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आणि त्या माहिती आधारे आम्ही नाशिक पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जलसंपदा विभागाच्या वैतरणा जलविद्युत प्रकल्प, वैतरणा अळवंडी धरण परिक्षेत्रातील प्रतिबंधक क्षेत्रात निलगिरी झाडाच्या बागेमध्ये तो सापळा लावला. त्याला असा एक माणूस त्याच्याकडील मालवाहतूक वाहनामध्ये मद्य आणून देतो असं त्याने सांगितले होते. तर आम्ही सापळा लावला असता आम्हाला तो त्या ठिकाणी असा एक संशयित मिळाला आणि त्याच्याकडून आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे पिकअप वाहनही मिळाले, ज्याची झडती घेताना सर्वप्रथम आम्हाला ते वाहन एक रिकामे असल्याचे दिसून आले. पण त्याची कसून तपासणी केली असता त्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला पाठीमागील बाजूस 2 नटाद्वारे एक पार्टिशन तयार केले होते, ज्यात एक त्याने आतमध्ये चोर कप्पा तयार केला होता. जो हौदा मागून बघताना रिकामा दिसतो ते 2 नट उघडले का त्यामध्ये साधारणतः एक 50 ते 60 बॉक्स दारू बसू शकेल इतका मोठा तो त्यांनी कप्पा तयार केलेला होता. तो त्यांनी आम्ही उघडला, ज्यात आम्हाला 35 बॉक्स विदेशी मद्य आणि 2 बॉक्स बियर असे एकूण 37 बॉक्स त्या गाडीमध्ये मिळालेले आहे. तर त्या गाडीची मिळालेल्या मद्य साठ्याची, मोबाईल किंवा साहित्याची मिळून ती किंमत 19,50,840 रुपये इतकी झालेली आहे. या गुन्ह्यात आम्ही दादरा नगर हवेली या ठिकाणी राहणारे सदू सावजी पारधी आणि एक दुसरा बाबू सोबन चोथा या 2 इसमांना अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत आम्ही एकूण 3 इसमांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून टोटल 47 बॉक्स आम्ही मद्य साठा जप्त केलेला आहे. सदर संपूर्ण मुद्देमालाची किंमत ही 27,80,840 रुपये इतके होते. यात दोन्ही गुन्ह्यांचा मिळून मुद्देमाल एकत्रित करण्यात आलाय. ही जी कारवाई आम्ही केली ही सर्व कारवाई आमच्या विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख साहेब, आमचे विभागाचे सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता श्रीयुत प्रसाद सुर्वे सर, आमच्या विभागाचे विभागीय आयुक्त उषा वर्मा मॅडम, मान्य अधीक्षक संतोष झगडे सर, मान्य आमचे उपाधीक्षक अमृत तांबरे सर, आमचे विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवीण राधाकृष्ण मंडलिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माझे सह अधिकारी मनीष पाटील, इतर कर्मचारी
सुनील टापरे, अवधूत पाटील, संतोष मुंढे, निंबेकर, बोडके, असे नेमनार, लवाटे या सर्वांनी मिळून ती पार पाडली आहे. तर या गुन्ह्याच्या अनुषंगाने जनतेला आम्ही आवाहन करतो, जर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर त्यांनी ती निसंकोचपणे आमच्या पुढे आम्हाला कळवावी. त्यांचे नाव आम्ही गुपित ठेवू, त्यांचे नाव पुढे डिस्क्लोज होऊ देणार नाही. यासाठी आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे 833 परत 3333. व्हॉट्सअप क्रमांक आहे 842200 1133 आणि दूरध्वनी क्रमांक आहे 0253 258 1033. धन्यवाद.